नमस्कार शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी तुलसीदास बावस्कर आणि आज आपण ज्या कपाशी पिकाची पाहणी करण्याकरता आलेलो आहे, या कपाशी पिकाला आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रीन 9 खत आहे, या खताचे 2 डोस आपले शेतकरी बांधव यांनी टाकले होते। तर ते 2 डोस टाकल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळाले हे आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। नाव आकाश सुभाष काटोने, हां, राहणार वडखेड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। मोबाईल नंबर 74 47 56 75 68। आणि तुम्ही जे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रीन 9 खत आहे, या कपाशीला किती डोस दिले तुम्ही? एकरी पहिले 1.5 दिले, हां, दुसऱ्या डोसला एकरी 2 दिले, बरोबर 2 थैल्या। बरोबर। तर आता काय काय रिझल्ट मिळाले तुम्हाला? ते बाहेरच्या शेतामधले पराठीच्या क्वालिटी चांगली आहे, लहानपणापासून म्हणजे त्याचे किडे किटकुल काही रोगावर काहीच नाही आहे। बरोबर। आणि अजून पाते फुल जास्त प्रमाणात आहे। बरोबर आणि एक संजीवनी स्प्रे घेतला होता। बरोबर। या शेतामधली अशी पराठी होत नव्हती, आता याची झाली म्हणजे लालसा पिवळीची काहीच नाही, काडीची आता तापासून पेरली तापासून एकच क्वालिटी आहे। बरोबर आहे। आणि पराठी एक नंबर आहे। बरोबर आहे। तुम्ही संजीवनीचा स्पंज स्प्रे घेतला होता, हां तर तुमची आता बोंडांची संख्या पण चांगली आहे, हां। म्हणजे खालून पासून वरपर्यंत बोंडांची संख्या देखील चांगली आहे। आणि म्हणजे किती एकर कपाशी आहे? हे 5 एकर कपाशी आहे। तर पूर्ण 5 एकर एक सारखीच आहे। हा एक सारखीच आहे। आणि जे लहान असताना जे तुमची जी लाल पडायची ती यावर्षी पडलीच नाही, नाही? पुरी काडीशार आहे। बरोबर आहे। तर शेतकरी बांधवांनो, असे हे ग्रोग्रीन 9 खत आणि संजीवनीचा स्प्रे घेतलेली ही जी कपाशी आहे, ही आपण पाहू शकता की अर्धा माल हिला आता पक्का झालेला आहे। 20 ते 30 कैऱ्या झालेल्या आहे। 30 कैऱ्यापर्यंत आपण हिला बोंड पक्के झालेले आहे आणि फुलांची आणि पात्यांची संख्या पण चांगली आहे। धन्यवाद।